नमस्कार प्रेक्षकांनो, वीण दोघातली तुटे ना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये काय मस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे स्वानंदीच्या बाबांना मात्र आता पुरता डाऊट आलाय की आपल्या बायकोने म्हणजे मंदाकिनीने काही ना काही घबाड मात्र केलंय. मंदाकिनी जे काही कारस्थानं करते ना, तिला काही BC वगैरे अजिबात लागलेले नाहीये. इतके पैसे तिच्याकडे आले कुठून, इतका खर्च ती कुठून करतीये, हे मात्र प्रेक्षकांनो बाबांनी आता ठरवले की स्वानंदीला सांगायचं. आता मात्र बाबांनी इतका जबरदस्त प्लॅन केला आहे आणि मंदाकिनीला लिटरली एक्सपोज केलं आहे. मंदाकिनी कार्ड घेऊन नको नको तिकडे आता शॉपिंग करत सुटली आहे, या दुकानातून त्या दुकानात. आणि तिकडे मात्र प्रेक्षकांनो जेव्हा बाबा, अधिरा, रोहन बरोबर रंगे हात मंदाकिनीला पकडतात, त्यावेळेला मात्र खूप मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. तर मंडळी, आजचा भाग इतका मस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे सुष्मिताने सुद्धा आता सगळं सांगितलं आहे. अंशुमनसुद्धा एक्सपोज झाला आहे की अंशुमनने कसं आता कार्ड चोरलं आणि त्याचा आता प्रेक्षकांनो पिनकोडसुद्धा आता इकडे लीक झालेला असतो. बाबांनी असा काही ट्रॅप आता रचला आहे ज्याच्यामध्ये मंदाकिनी तर पुरती फसली आहे आणि वरून अंशुमन, सुष्मिताचं सुद्धा आता सगळं बिंग फुटलं आहे. होय प्रेक्षकांनो, आजचा भाग मस्त दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय सुष्मिताला या गोष्टी काही पटत नाही आहे. जेव्हा ड्रॉवरमधून सगळं काही अंशुमनने काढून घेतलं, स्वानंदीच्या लक्षात येतं की हा सगळा प्लॅन नक्कीच काकूचा असणार आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय ड्रॉवरमधून काहीतरी आता काढत असताना तिला लक्षात येतं की समोरचे जुने काही आता बिझनेसचे लोक होते सांभाळणारे भरोशाचे, ते आता निघून गेले आणि तिला त्यांचे काही फोटोज पण दिसतात. ती म्हणते, राजवाडे अहो काय किती सुंदर दिसायचं तुम्ही, मस्त नवरा बायकोच्या गोष्टी चालू असतात. तेव्हा मात्र आता समर म्हणतो, अहो काही नाही आहे. इकडे मात्र काहीतरी वेड्यासारखं बोलू नका बरं तुम्ही, आणि हे विषय काढू पण नका तुम्ही जुनं, मला काही जमत नाही बाबा ते तसलं आधीसारखं राहणं. तुम्ही बिलकुल आता इकडे राजवाडे काळजी करू नका, तुम्ही इतके हँडसम दिसताना. आता मात्र स्वानंदी, काय तुमचं काहीतरी चाललंय आपलं उगाच हँडसम वगैरे म्हणून मला मात्र हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका बरं का. इकडे मात्र स्वानंदी, मॅडम तुम्ही जे काय बोलताय ते खरं तर बरोबर आहे, मी आता मिशी वगैरे काढली तर एकदम हँडसम दिसू शकतो. मग आता प्रेक्षकांनो, समर खरंच आता मिशी काढणार का? स्वानंदीची काय इच्छा आहे? स्वानंदीने कधी नाही ती इच्छा व्यक्त केली आणि समर मात्र विचार करतोय, चला स्वानंदी मॅडमला आता सरप्राईज द्यायचं. तेव्हा स्वानंदीला तो आवाज देतो आणि इकडे मात्र मिशी काढलेला समोर प्रेक्षकांनो स्वानंदीच्या समोर येतो. आणि तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते, बापरे राजवाडे, अहो काय दिसताय तुम्ही, एकदम हँडसम बरं का, 20 वर्षांनी तुमचं वय कमी वाटते राजवाडे आता. इकडे मात्र उगाचच तुम्ही काहीतरी बोलू नका. आता मी काय सांगतोय स्वानंदी, तुम्ही आता आपलं ऑफिस जॉईन करा, कारण एका प्रामाणिक एम्प्लॉईची मला गरज आहे आणि स्वतःच्या हक्काच्या घरात माझी माणसं असताना मला बाहेरची लोक कशाला. आणि आनंद जसा काम करतोय ना तसं तुम्ही काम कराल, मला माहिती आहे. स्वानंदी म्हणते, देवा माझ्या नवऱ्याकडे एक साधी गोष्ट मागितली, पण ती सुद्धा तुम्ही आता एका डीलच्या नादांमध्ये घेतली बरं का, याच्या नादात मला ती डील पाहिजे असंच ना राजवाडे. समर म्हणतो, नाही असं काही मानून घेऊ नका तुम्ही, काही डील वगैरे असं काही नाही आहे, जस्ट मी आता तुम्हाला असंच बोललो आहे आणि मी विचार करत होतो की तुम्ही आता इकडे माझ्या कंपनीला जॉईन करायला पाहिजे. दोघांचं छान डिस्कशन चालू असतं की तुम्ही आपली कंपनी का नाही जॉईन करत. तेव्हा स्वानंदी म्हणते, मला थोडासा विचार करायला वेळ द्या. आता मात्र एकदम तुम्ही असं काहीतरी सांगताना राजवाडे मला टेन्शन येतं बरं का. दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंदाकिनी बाई आता पुन्हा एकदा शॉपिंगला निघाल्या. मंदाकिनी आता इकडे खरेदी करत असते. लगेच तिने जिकडे स्वॅप केलं तिकडे मात्र आता समरला परत मेसेज येतोय. आता अधिरा मात्र म्हणते, आई कुठे शॉपिंगला निघालात तुम्ही आज? मंदाकिनी म्हणते, कुठे म्हणजे काय, मला भरपूर शॉपिंग करायची आहे, तू कोण ग मला विचारणारी, माझं स्वतःचं सगळं आहे. आई तुम्ही कुठेही शॉपिंग करायला जा, पण काल तुम्ही काहीतरी डायमंडचं सोन्याचंही खरेदी केलं आहे ना, कपडे वगैरे आणले, पण आता तू मला कशी उत्तरं द्यायला, मी बांधून नाही तुझी, आता तू मला नको बोलू, मी का तुला उत्तरं देऊ अधिरा. अधिरा म्हणते, नाही आई मी सहज तुम्हाला विचारतीये, मला इतकंच आता बोलायचं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही जी काही लागोपाठ शॉपिंग करताय ना, ते पैसे कुठून आणलेत तुम्ही? तुम्हाला आता मी चांगले शॉप सांगते जिकडे तुम्हाला चांगले कपडे मिळतील. अगं मी काय गरीब आहे का, तू खटारे दुकानं सांगशील आणि मी तिकडे जाऊन बसू? नाही माझ्याकडे ना अल्लाउद्दीनचा चिराग आहे, चिराग. आता मात्र प्रेक्षकांनो अधिराला डाऊट येतो. अधिराला मात्र मंदाकिनी सांगते, अगं माझ्याकडे कार्ड आहे ना, त्या कार्डवर मी सगळी शॉपिंग करते.
अधीरा बोलते, आई कसलं कार्ड? क्रेडिट कार्ड? आता इकडे अधीराला बसला शॉक. अहो आई, शॉपिंग जरी केलं तरी त्याचं बिल भरावं लागतं. इकडे मात्र लागू दे, मी बघेल माझं मी, तू कशाला मध्ये मध्ये बोलते? अधीरा म्हणते, मग कोण बिल भरणार त्याचं? आता मात्र मंदाकिनी प्रेक्षकांनो लिटरली घाबरलेली असते. तिला आता भीती वाटते आणि इकडे सुष्मिताचा फोन आलाय म्हणून ती नाटक करून पटकन तिकडून कटून जाते. अधीरा आता तिचं हे बोलणं सस्पिशियस तिला काहीतरी वाटलं आणि अधीरा बरोबर बाबांना सगळं सांगते. आधीच आपल्या रोहनच्या डोक्यावर कर्ज करून ठेवली आहेत. बाबांना आता आधीच रोहनने सांगितलं होतं की त्याला स्टार्टअप करायचं आहे, त्याचा स्टार्टअप अजून सेट होत नाही आहे आणि बिझनेसमध्ये त्याला अजून तरी फायदाच नाही झाला आहे आणि ही बाई मात्र आता उधळपट्टी करते. आता मात्र अधीरा बाबांकडे जाते, बाबाला सगळं सांगते. बाबा असं असं घडलं आहे आणि काल त्या आता इकडे बाईला भेटलं नाही मी, त्या बाईंनी आता मला सांगितलं आहे की तुम्हाला कुठलीच बिशी वगैरे लागलेली नाही आहे. देशमुख बाईंना पण विचारलं आहे, त्यांनी पण सांगितलं की नाही कुठलीच बिशी नाही. बाबा मला वाटतं आज आता आई परत एकदा शॉपिंगला गेल्यात. काय नेमकं यांचं चाललं आहे ना, आपण सगळं काढून घेऊ. आपल्याला जर त्यांचा आता मागोवा घ्यायचा असेल तर त्यांच्या मागं जावं लागेल. बाबा आता सत्याचा शोध आपण घेऊ. बाबा म्हणतात, ठीक आहे बाळा, चल आता तू काय टेन्शन घेऊ नको. हिच्याकडे नेमकं कुठलं कार्ड आहे, ते कुठल्या कार्डवर शॉपिंग करते, मला मात्र शोधावं लागेल. आता मात्र त्या म्हणत होत्या बाबा की माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे, अल्लाउद्दीनचा चिराग आहे. बाबा म्हणतात, काय हिच्याकडे कुठलं कार्ड आलं? आता मात्र अधीरा, हे जर आपण थांबवलं नाही तर हे खूप भयंकर आहे. अगं ही बाई 10-15 लाखाचं कर्ज करून ठेवेल. कुठं कुठं कार्ड स्वाईप करते, हिला काही अक्कल नाही आहे. अधीरा म्हणते, बाबा बरोबर बोलताय तुम्ही, काही झालं तरी आईला आपल्याला अडवावंच लागेल. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो आपल्यावर लाखोंचं कर्ज होईल म्हणून बाबा टेन्शनमध्ये आलेले असतात. 100% हे क्रेडिट कार्ड आहे कुणाचं? हिला दिलंय कुणी? रोहनने दिलंय? कुणी दिलंय? स्वानंदीने दिलंय का? तू दिले का? नाही बाबा मी नाही दिलंय. आता मात्र पासवर्ड वगैरे हिला कसा वापरता येतोय? खरं तर बाबा मला काहीच माहीत नाही, पण नक्की काहीतरी आता गूढ आहे जे आपल्याला आईचा पिच्छा करावा लागेल आणि रंगे हात त्यांना पकडल्याशिवाय काहीच कळणार नाही. अधीरा, बाबा, रोहन या तिघांनी प्रेक्षकांनो जबरदस्त आता ट्रॅप रचलेला असतो की ही पैसे कुठून खर्च करते ते पाहण्यासाठी. मंदाकिनीच्या मागे मात्र हे आता तिघे निघाले. मंदाकिनी बरोबर आता समोर दुकानात जाते आणि इकडे बाबांनी फटाफट स्वानंदीला इन्फॉर्म केलेलं असतं की अगं आई काय करते, क्रेडिट कार्ड स्वाईप करते, शॉपिंग करते, खूप लाखोंचं कर्ज तिने केलं आहे आणि हा काय प्रकार आहे? तेव्हा स्वानंदी म्हणते, बाबा काय चाललं आहे, मला काहीच माहीत नाही आहे. मंदाकिनीच्या माघारी या तिघांनी तिचा आता प्रेक्षकांनो पाठलाग केला आहे. जवळजवळ इतके दागिने तिने गेलेत 5-7 लाखाचे आणि मंदाकिनी मात्र आता तिकडे कार्ड स्वाईप करणार तेव्हाच आता दिलीपने एंट्री केली, म्हणजेच स्वानंदीच्या बाबांनी. रोहन म्हणतो, आई काय चाललंय, तुला कळतंय का? अगं या कार्डमधून पैसे अल्लाउद्दीनचा चिराग देत नाही तर याचे पैसे आपल्याला भरावे लागतात. कळतंय का तुला? हे फुकट कसं येते? रोज 10-10 लाखाची शॉपिंग, काय चाललंय तुझं? रोहन म्हणतो, तुझ्याकडे हे कार्ड कुठून आले? आता मात्र कार्डवरचं नाव समर राजवाडे हे वाचून रोहनच्या पायाखालची जमीनच सरकते. तुझ्याकडे कुठून आलं हे कार्ड, मला सांगशील का? आता मात्र प्रेक्षकांनो मंदाकिनी पुरती घाबरून गेलेली असते. रोहन इतका राग करतो आणि समर स्वानंदीला सरळ फोन करून सांगून देतो. एका झटक्यात मंदाकिनीचं सगळं भांड मात्र फुटलंय. मंदाकिनी समरच्या नावाचं कार्ड स्वाईप करून आत्तापर्यंत गोंधळ घालत होती आणि हा सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे बाबांना. आता मात्र सुष्मिताला फोन लावून नंदूने असं काही झापले प्रेक्षकांनो. सुष्मिताने एका क्षणात मात्र सांगितले, अंशुमननी आता हे कार्ड दादांचं चोरलंय, जिजूंचं, त्याचा पासवर्डही त्याला माहिती आहे आणि त्यांनीच हे सगळं काही केलंय. आता मात्र मित्रांनो एका झटक्यात स्वानंदीने मात्र स्वतःच्या आईचाही पर्दाफाश केलाय आणि घरामध्ये सुष्मिताने न कळत का होईना अंशुमनचा पर्दाफाश केलाय. तर मंडळी येणाऱ्या भागात आता नेमकं काय होणार आहे, काय धमाका होणार आहे, आता अंशुमनला काय शिक्षा मिळणार आहे, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच येणाऱ्या भागांच्या सगळ्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.